विटातील श्री चौंडेश्वरी मंदिरात शाकंभरी महोत्सवामध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन समस्त विटेकरांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या श्री चौंडेश्वरी देवीचा शाकंभरी महोत्सव खूप मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणात दरवर्षी साजरा केला जातो। रौप्य महोत्सव साजरा केलेल्या श्री चौंडेश्वरी मंदिरात सकाळच्या सत्रात सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण केले जाते व दुपारी 4:30 ते 5:30 या वेळेत भजनी मंडळांचे वतीने भजन कीर्तन केले जाते। तर सायंकाळी 5:30 ते 8 या वेळेत महाराष्ट्रातील ख्यातनाम कलाकारांना पाचारण करून विविध समाज प्रबोधन व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात। या सर्वच कार्यक्रमांना विटेकर महिला, पुरुष, आबालवृद्धांचा खूप चांगला प्रतिसाद लाभत असतो। चालू वर्षी 24 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या कालावधीत हा महोत्सव साजरा होत असून पारायण व धार्मिक कार्यक्रमांबरोबरच शुक्रवार 26 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत रक्तदान शिबिर व सायंकाळी 5 ते 7 या वेळेत महिलांसाठी पाकक्रिया प्रदर्शन व लहान मुलांसाठी फनी गेम्स आयोजित केल्या आहेत। शनिवारी 27 व रविवार 28 डिसेंबर रोजी देवांग प्रीमियर लीग अर्थात DPL या टर्फ विकेटवरील क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। रविवार 28 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत श्री स्वामी समर्थ केंद्रांच्या वतीने शतचंडी यागाचे व महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केले आहे। सोमवार 29 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारूड सम्राट गोविंद महाराज गायकवाड यांचा संगीत भारूड कार्यक्रम, मंगळवार 30 डिसेंबर 25 रोजी प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक युवराज पाटील यांचे चला कुटुंब जपूया हे व्याख्यान, बुधवार 31 डिसेंबर रोजी नारायणी ग्रुप प्रस्तुत मंगळागौर हा कार्यक्रम, गुरुवार 1 जानेवारी 2026 रोजी सुप्रसिद्ध शाहीर सम्राट देवानंद माळी यांचा देवीचा जागर व पारंपरिक संबळ वाद्याची जुगलबंदी हा सदाबहार कार्यक्रम, तर शुक्रवार 2 जानेवारी रोजी राज्यस्तरीय कीर्तीचे सिने संगीतकार वीरेंद्र केंजळे यांचा हिंदी मराठी जुन्या व नव्या गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे। शनिवार 3 जानेवारी रोजी पौष पौर्णिमा असून त्या दिवशी सकाळी पारायण, सांगता सोहळा व सायंकाळी श्री चौंडेश्वरी देवीच्या पालखीची भव्य शोभायात्रा विटा शहरातून काढण्यात येणार आहे। रविवार 4 जानेवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। अशा प्रकारे चालू वर्षीचा शाकंभरी महोत्सव आयोजित केला असून समस्त विटेकर बंधू भगिनींनी कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त विटा देवांग समाजाच्या वतीने करण्यात आले आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।